तर आपल्या एका नवीन ब्लॉग वरती पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण दंकेश्वरला चाललेलो आहोत. तर आपल्यासोबत आपला मित्र विराज पण आहे आणि विघ्नेश आणि आस्वाद पुढे गेलेला आहे. तर आजच्या ब्लॉग मध्ये खूप मजा येणार आहे. तर आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कमेंट्स मध्ये नक्की सांगा. चला तर आता आपण लवकर जाऊया. तर आता हे इथे रेनकोट घालण्यासाठी थांबलेले आहेत आणि आता आपल्याला निघणार आहोत परत जाण्यासाठी. तर आपण लवकर जाऊया. पाऊस जोरात येणार असं वाटतंय, बघूया येतोय काय नाही. हे रेनकोट आता घातलेले आहेत. आता लवकर निघूया परत जाण्यासाठी. काहीच तर भावाला गॉगल पाहिजे. फायर शॉट, विघ्नेश भाई के गाड़ी में लगा है फायर शॉट. फाट बोले तो फायर शॉट डाला. पाठवता कमानीवरून गाडी टाकलेली आहे आणि तिकडे वरती मंदिर आहे. तर आता आपण लवकरच मंदिराजवळ पोहोचणार आहोत. गायसरीत आज आपल्याला गाडी पार्क करायची आहे आणि वरती जायचं आहे मंदिरात. गाईस तर आता आपण वरती चाललेलो. रेनकोट वगैरे आम्ही काढलेले आहेत सर्वही आणि यांची थोडी भांडण झालेली आहे एका विषयावरून. तर आपण जाऊया. आणि आसपासची गॉगल बघा कशी आहे आणि मंदिर खूप मस्त आहे मित्रांनो. वरती गेल्यावर तुम्हाला समजेलच आणि एकदम हिरवळ वातावरण आहे. यांची नंबर प्लेट वरून भांडण चाललेली आहे. 1000 ते 500 रुपयाचे पैज लावलेले आहे आणि आस्वाद पैज हरलेला आहे. ते हे भांडण करतात, त्यांची तर लक्ष नका देऊ. तुम्ही इथला वातावरण बघा कसा आहे तो. विघ्नेश बघा चड्डीवर आलेला आहे. सगळे बाबतीत फुरत असत ते. लोटी ना पैसे पण येते काय, त्याला सवयच घाण आहे ती. पैशान फक्त नाही पुढे बाकी सर्व सगळ्यात पुढे ना. फक्त पैशांची गोष्ट काढली की मात्र मागे एक नंबर कंजूस. चा विषय काय तुमचे सांग. लाजला लाजला बऱ्या. तालुक्याची अलिबाग तालुक्याची कुठली आहे तुझी भाषिक. रामवाडीतच फक्त रामवाडी आणि दादर. रामवाडी दादरची भाषिक कुठली आहे माहितीये काय. आसपासची मस्त आहे की इज्जत निघलेली आहे आता. खैरेचा लुक बघा कसला भारी आहे. हिप हॉप एकदम. आणि व्ह्यू बघा इथे एकदम मस्त आहे वरचा. आहे मग काय भावा खैर तसंच तसा. भांडण झालेली आहे आणि इथे बघा ओम नमः शिवाय. काय सर एक एक स्टॉपाला करी बसतात. अरे किती बसतात. चल वरती चल.
विराज आहे ना तो स्नॅप लवर आहे. चल बैगन नाही आणली. तर तुला इथला परिसर कसा वाटला? एकदम भारी, एकदम छान. आणि हा विघ्नेश आणि हा दोघं चाललेत. इथे शंभूने आपल्याला चांगला रोड करून दिलाय, तरी पण हे असं जातात आणि चांगल्या केसेस घडतात. बघा यांच्या पाठी पण काहीतरी होणार आहे. आपण पायऱ्यांवरूनच जाऊ, कारण की आपण संस्कारी मुलं आहेत. इथे छोटस दुकान आहे. वरती मित्रांनो कुंड पण आहे आणि खूप मस्त कुंड आहे. लवकर काय बसताव तुम्ही? चल चल जाऊ जा. काहीच कुत्री बघा इथे किती आलेले आहेत. भोळेचे आहेत सगळे. नाही रे का करू लढाई नार नको र मस्ती. पत्रा लागत आया पात्रा तुटला. ही काढाचा आपण. हे पण चांगला काम करूया, काढून ठेवूया. कुत्र्यांची उभ्या आणि भांडणं चालू आहेत. काहीच कुत्र्यांची मस्ती नको. बरंच वरते. तुम्ही इथे काय करता? म्हशी चारवला आलात. व्ह्यू आहे ना? का तुला आवडला नाही? असलं इकडे बाजू जरा काय आहे, चांगलं वाटतंय ना? मी आहे. घाबरलास? हो तुला कसं वाटतंय? मी एकदम तिकडे घेऊन डायरेक्ट खाली इथनं पडलो ना, डायरेक्ट स्वर्गीय रस्ता. नको भावा, नको नको. तुला पॅन्ट नाही भेटली? कशाला काढलीस? तुझ्या बाप्पाला तुम्ही दोघ जण आहे. याच्या बाप्पाला हा एकटाच आहे म्हणून जात नाही. भरती नाद आईला उटंकेश्वर. गाईज मंदिर खूप वरती आहे आणि चढताना खूप दम लागतोय. हे तर प्रत्येक स्टॉपवर थांबतात. हे बघा इथं डायरेक्ट झोपलाय. हे आळशी मुलं आहेत. जामत दमलेत का? जामत दमले. आताच्या मी तरुण मुलं कशी फटकन चढतो, ही मुलं आहेत ते खूप वेळ लावतात. हा तो उभा काय बोलते? राहिला उभा. गाईस तर खूप वरती मंदिर आहे. आम्ही सर्व दमलोत, रिअली दमलोय खूप. तर आता थोडाच अंतर राहिलेला आहे आणि इथे कुठला तरी मंदिर आहे. बघूया कसा आहे तो. हे मंदिर बघूया. गाईस आतमध्ये पिंड आहे आणि इथून आता थोडाच अंतर राहिलेला आहे. तर जाऊया आपण लवकर. विघ्नेश पुढे गेलेला आहे आणि एकदम सुमसान एरिया आहे. गाईस तर फायनली मंदिर आलेलं आहे. खूप वरती आहे मंदिर. आम्ही येताना खूप दमलो आणि हे पण येताना खूप थांबत आले. तर माकड बघा. विघ्नेश 1 तास पुढे आलेला. विघ्नेश नाही 80 80 नंबर वाला.
इकडे कुठला तरी मंदिर आहे भाऊ, कुठला आहे? श्री कृष्ण. पाणी बघितलं का याचा? एकदम स्वच्छ पाणी आहे बाबा. पावसा कोणला नाही. मला पण नाही. काहीच तर आपण आता मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. त्याला आपल्या दुकान वगैरे आहे खाण्यासाठी. आज जास्त पब्लिक नाही, संडे असते ना तेव्हा फुल पब्लिक. आता आपण मंदिरात दर्शन करण्यासाठी जाऊया. आणि मंदिर बाहेरनच खरंच खूप छान वाटते. काहीच तर आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत. महाशिवरात्रीला इकडे खूप मोठा उत्सव असेल ना महाशिवरात्रीला. मंदिरातून दर्शन करून बाहेर आलेलो आहे. इकडं आता तेवढे मंदिर आहे तिथं पण पाया पडणार आहोत. काय नाही माहित मला, मी इथं येऊन गेलो नाही, पण लहान असताना तू सगळीकडेच येतं मी येतो सगळीकडे. आणि काय माहिती नाही. रामदेवी नायक देवस्थान कणकेश्वर मंदिर. जाऊया आतमध्ये. इकडे फोन अलाउड नव्हता तरी पण आपण व्हिडिओज काढल्या. शंकर शिव बोले पालनहार परमेश्वर. श्री विष्णू मंदिर. इकडं गणपतीचं मंदिर आहे. ते दोन खरंच खूप सुंदर मंदिर आहे. गाईस तर गणपतीच्या आजूबाजूला कोण आहे हा प्रश्न विचारलेला आहे आस्वादला आणि तो आलेला नाही. त्याला काय येते? रिद्धी सिद्धी समाधी मंदिर. इकडे पण गणपतीची मूर्ती आहे. जाऊया आता आपण कुंडामध्ये जाणार आहोत. तिकडे खूप मजा येणार आहे. मित्रांनो येताना मी खूप दमलो. इकडे आल्यावर मात्र समाधान वाटला. समाधान वाटला भाऊ. शंभोचा आशीर्वाद घेतला महादेवाचा, तर मजा नाही. धन्य झालं. इकडे कोरीव काम केलेलं आहे. भावा करू ना भाऊ, कुंडामध्ये जायचा ना. काहीच खरंच वातावरण खूप छान आहे. आता इकडचं मंदिर पाहायला आपण चाललेलो आहोत. भावा इकड नाही ना भावा, नंतर जाऊ ना, काय घाई आहे तुला. जाऊया. ना गाईस पाणी बघा किती मस्त येतं. आपण नाश्ता करण्यासाठी आलो आहोत. नाश्ता करून झाला ते आपण पोहायला जाणार आहोत. काहीच तर आपण मॅगी घेतलेली आहे खायला. आणि ते मॅगी 40 रुपयाला भेटते आणि 280ला. तर काय आईच खाऊया लवकर आपण. आणि स्नॅप लवर कधी सुधारणार नाही, कुठे पण स्नॅप काढणार. नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आता आपण कुंडामध्ये चाललेलो आहोत. काहीच तर आता आपण पोहण्यासाठी जाऊया कुंडामध्ये. माझी चप्पल आली. ए विघ्नेश येत असेल तर उडी मार.
बुरला ही घे काहीच विघ्नेश बुडला आया 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 गाईस तर पाणी खूपच थंड आहे थंड आहे थंड आहे ओ या या थंड आहे थंड आहे ओ या या आणि विघ्नेशला पोहताना येत तरी उडी टाकते गाई एकच उडी टाकली त्याच्यात मला पूर्ण थंडी लागून गेली माझे तेव्हा का विघ्नेशला पोहताना येत तरी चाललाय जा जा अरे बुडशील नको जाऊ काय बुडशील विघ्नेश काय ऐकत नाही रे जाम तर गाईस आता मी थोडा खाली आलेलो आहोत आणि अजून थोडा आहे खाली जायला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा. मस्त जोक मारा रे या हस रे हलकट हस चला बाय बाय.